नमस्कार मंडळी, मी शाने गुरुजी. आला मोठा शाळा. शा टिंब ने टिंब गुरुजी. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की मी या छोट्याशा खोलीत राहत असतो आणि महान महान आणि लहान लहान असे पाहुणे मला इथे भेटायला येतात. आणि माझी काढतात आठवण काढतात आणि मग मी त्यांची घेतो शाळा घेतो. आणि शाळा घेण्यासारखेच आजचे पाहुणे आलेत. 2 महत्वाचे पाहुणे आज माझ्याकडे विशेष कारणासाठी आलेत. बघूया काय कारण आहेत. मुलांनो नमस्कार, वेलकम वेलकम. बोला, कितवीला आहात? 6वी. गुरुजी कितवीत काय? मोठ्या होता मी, मोठे. हो, 8वी. स्कॉलरशिपचा प्रश्न असणार काहीतरी. गुरुजी अहो, शाळा सोडून कधीतरी बाहेर पडा. शाळा सोडून इथं पडलेलो असतो मी. म्हणजे इथे आताच पडलो होतो, तो उठून बसलो इथे. तसं नाही, विषय थोडा वेगळा. वेगळा? इथं काय मी गुप्त रोगाच्या गोळ्या द्यायला बसलोय? वेगळा काय नाही, स्पष्ट बोलायचं. सांगा नेमका प्रॉब्लेम काय आहे? अहो म्हणजे आमचं लग्न झालंय. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे. तर लग्न झालं की काही वर्षांनी लोकांना कळतच की हा मूळ प्रॉब्लेम आहे. तसं नाही हो गुरुजी. मग काय बालविवाह? चल पुढे पटकन. बालविवाह चालणार नाही का? बालविवाह कसला गुरुजी? हनीमूनचा धड असताना तर वर्षाच्या गणितानुसार आम्हाला 3 बाळ झाली असती. आंबट विनोद इथे करायचे नाही. या घरात आंबट काही चालत नाही. मला फक्त एकाच ठिकाणी आंबट चालतं, जेवताना. मला पण चालतं. काय? आंबट, पण जेवणात नाही, बाकी सगळीकडे. आमट्या, तुझे आमसुलं फोडतो बघ नंतर. आंबट अजिबात बोलायचं नाही. नीट सांगा काय प्रॉब्लेम आहे. अहो म्हणजे आमच्या वर्षाला 3 लग्न झाले. ओके, तुझं नाव वर्षा आहे तर? वर्षा? ही वर्षा कोण? अहो आधीच इथं जीवाला वैतागून आलोय आणि तुम्ही असलं काहीतरी बोलून आणखीन आगीत तेल ओतू नका. म्हणजे? आणि तू पण काय वर्षा? अहो म्हणजे आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. हो, या हल्लीच्या जमान्यात 3 वर्ष लग्न टिकलंय तुमचं? तुम्हाला तर नॅशनल अवॉर्ड द्यायला पाहिजे. तूच घ्यायला आलोय ना. अहो एकदा घटस्फोटाचा अवॉर्ड आम्हाला देऊन सन्मानित करा. कंटाळा नुसता. मला पण कंटाळाच आलाय. कंटाळा? 3 वर्षात कंटाळलात? अरे तुम्हाला कसं सांगू आता. नवरा बायको म्हणजे संसाराची 2 चाकं असतात. हो, पण साले एकाच चाकाची जात असतील तर? पण मी म्हणते चुकीच्या ठिकाणी घासायचंच कशाला? मग सालच जाणार ना. मी घासतोय ना, म्हणून आपला संसार 3 वर्षापर्यंत तरी चाललाय. बघितलं गुरुजी, हा कसा बोलतोय. नाही, पण घर्षण महत्वाचं आहे. गुरुजी आमट्या, घर्षण म्हणजे रस्त्या आणि चाकाचं घर्षण झालं तरच गाडी पुढे जाणार ना संसाराची. बरोबर आहे, पण एक चाक म्हणतोय त्याला गुळगुळीत रस्ता हवाय. मग आणि दुसरं सतत गटारातच जायचं म्हणतंय. गटारी सोडून मी कधी गटारात पडलो? दर बुधवार रविवार गटारीच असते तुझी. परवा काय गंगेत आंघोळ करून आलास? गंगेत आंघोळ करत असेल तुझा बाप टाकल्या, समजलं ना? बघा गुरुजी, माझ्या बाबाला कसं बोलतोय. टकले असतील बाबा. टकल्याबद्दल काय बोलायचं नाही. हा, आता मला शांतपणे सांगा, नेमका भांडणाचा मुद्दा काय आहे? अस्वच्छता. हे पण जुळत नाही रे, हे पण जुळत नाही. बघा, जुळत नाही म्हणून तर. अहो कसं जुळणार या बुरशा माणसासोबत? बुरसा कोण? अरे बघ, तूच बुरसा. बघ जरा तोंड बघ कसं आहे. स्वतः तोंड बघितलंस का आरशा? मी सांगून लग्न केले तुझ्याशी. माझ्या अगोदर 4 मुलांनी बुटका वाग म्हणून नकार दिला होता तुला. हा, आणि तू काय जसं आकाशालाच पोचलेला आहेस का? माझ्या खिशात बसून फिरणार होतीस? हे डोक्यात आपटा एकमेकांना मारा एकमेकाला. जरा चढ द्या काहीतरी, ह्याच्यानं नाही मारणार ती. तुझ्या डोक्यात घालायला पाहिजे, हलक्या डोक्याच्या. जावळ न काढल्या बाळा, तू सांग मला, स्वच्छता हा प्रॉब्लेम कसा? अहो स्वच्छता म्हणजे किती गुरुजी? मला सांगा, एखादा माणूस बाहेरून घरात आला की आपण हातपाय धुतो आणि डायरेक्ट जेवणाच्या ताटावर जाऊन बसतो की नाही? पण आमच्या इथं हॉल मधून बेडरूम मध्ये जाईपर्यंत 7 ते 8 वेळा हात धुवून घेते ही बाई. अहो हाताची सालं जातात, सालं. आणि बेडरूम मध्ये गेल्यावर ना टॉवेल नाही, बँडेज पट्टी शोधावी लागते. हा माणूस हात धुवून ताटावर बसेपर्यंत 100 गोष्टींना हात लावतो. गुरुजी तुम्हाला सांगतो, इतर बायकांच्या हातात ना मोबाईल असतात, मोबाईल. पण ह्या बाईच्या हातात सॅनिटायझरची बाटली. तोतल्या,
नीट उच्चार कर, नीट उच्चार कर. टॅनिमायझर आहे ते, हे आपलं मॉनिटर आहे ते. अहो गुरुजी सॅनिटायझर. तेच ते. फिस फिस फिस. अहो हे सॅनिटायझर सोडा, ह्याच्यापेक्षा ह्याचा टॉवेल बघा. ह्याच्या टॉवेलापेक्षा लोकांची पायपुसणी बरी. परवा तोच टॉवेल बांधून हा खाली गेला, गरदुल्ल्या समजून कुत्री लागली ह्याच्या माग. चर्शी गरदुल्ला सगळा मीच. काय सांगते गुरुजी, तुम्हाला सांगतो तसं काय नाहीये. त्या कुत्र्या शेपटीवर माझा पाय पडला होता. त्याच कुत्र्यानं मागं ढास कसा नाही घेतला तुझा? आणतात मागापासून. आता शांतपणे सांगायचं, चप चप 2 ढास काढे ना. बाळा तू सांग, तुला हे स्वच्छतेचं वेळ लहानपणापासून आहे? हो गुरुजी. लहानपणापासून अंग घासून घासून केवढीशी उरलीस बघ. हसतोय. अरे तुझ्या सॉक्सच्या वासामुळे तू आहेस ते कळतोय, नाहीतर दिसत पण नाहीस. हसतो. अरे इकडे हे असले प्रश्न बेडरूम मध्ये सोडवायचे असतात. गुरुजी अहो गेले 1 वर्षभर ही बाई बेडरूम मध्ये आली सुद्धा नाही हो. अहो कोण जाईल ह्याच्या बेडरूम मध्ये? ह्याच्या बेडरूम पेक्षा गुरांचा गोठा बरा. काय तो धुतलेला टॉवेल तिथंच फेकलेला, ते सॉक्स, त्या चड्ड्या. शी मला गुरुजी ह्या माणसासोबत राहायचंच नाही. आणि मी काय जसा उतावळाच आहे तुझ्या बरोबर राहायला. हे घ्या आणि दोघे मिळून माझ्या डोक्यात घाला. आता इतक्या क्षुल्लक गोष्टीला घटस्फोटापर्यंत आणलंय तुम्ही. मला हेच कळत नाही की तुम्हा तरुण जोडप्यांना नेमकं हवंय काय नात्याकडून. इतक्या साध्या साध्या गोष्टींवर डायरेक्ट घटस्फोट. अरे गेल्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार 40,000 दरवर्षी घटस्फोटाचे अर्ज दाखल होतात भारतात. आणि गेल्या 10 वर्षात ते प्रमाण 30 ते 40% वाढलंय. आणि मला मान्य आहे, एखादं नातं खरंच वाईट असतं, काहीतरी अपघात घडवून आणणारं असतं किंवा एकदमच त्रासाचं असतं. इथं हा विचार ठीक आहे. म्हणून साध्या साध्या गोष्टींना तुम्हा तरुण पिढीला नातं प्रेम हे नव्यानं शिकवायची गरज आहे. नातं म्हणजे एकमेकांसोबत फक्त घरात राहणं नाही रे. नातं म्हणजे एकमेकाच्या मनात घर करणं आहे. समजा तुम्ही दोघे मिळून समुद्रकिनारी बसलेले आहात. लाटा येत आहेत, पायाला लागतायत. लाटेबरोबर एखादा घाणेरडा कागद आला की लगेच पळून जाणार का? काय ग? आणि तू रे, तुझ्या हातात काहीतरी खायला आहे, तिच्या अंगावर टाकणार आहेस का? नाही ना. का? तर तुम्हाला तो समुद्र, ते प्रेम, तो आनंद घ्यायचा आहे. असंच नात्याचं असतं. अशा छोट्या मोठ्या अडचणी ज्या येतात त्या अशा लांब सारायच्या आणि नात्यातला आनंद घ्यायचा, प्रेम बघायचं. तांदळातले फक्त खडे वेचून काढले की सुपात फक्त निखळ दाणे उरतात. आणि घटस्फोट हा साधा शब्द वाटला तुम्हाला? आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादा माणूस वारला की त्याच्या अंत्यविधीला एखादा व्यक्ती म्हणजे मोठा मुलगा किंवा कोणीतरी एक असं मडकं घेतो खांद्यावर आणि अशा फेऱ्या मारतो आणि ते मडकं असं मागे टाकलं जातं. त्याला म्हणायचं घटस्फोट. आणि अशी समजूत आहे की जेव्हा तो घट फोडला जातो तेव्हा शरीरातला आत्मा विलग होतो. आणि इथपासूनच हा शब्द आला आहे की नवरा बायको विलग होणं म्हणजे शरीरापासून आत्मा विलग होणं, घटस्फोट. बघा, थोडा वेळ द्या एकमेकाला. एकमेकाची मतं समजून घ्या. बोला एकमेकाशी, संवाद साधा आणि मग ठरवा कसं करायचं आहे. तुम्ही एकमेकाशी बोललात तर तुम्हाला कळेल की नेमकी अडचण काय आहे. आनंदी राहा, प्रेम कळेल, सुखाने संसार कराल. हो गुरुजी, आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद गुरुजी. ठीक आहे, हरकत नाही. छान आणि आनंदी संसार करा. गुरुजी बाकी सगळं सोडा, या टेबलावर कधीतरी फडकं मारा. नमस्कार मंडळी. तर आजचा हा घटस्फोट विषयावरील एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आणि जो पहिला एपिसोड झाला न्यूटनवाला, त्यानंतर तुमच्या सूचना आणि कमेंट्सवरून आम्हाला कळलं की आता आम्हाला सामाजिक विषयांच्यावर भाष्य करायला पाहिजेत. म्हणून आजचं हे भाष्य होतं. अजून कुठल्या कुठल्या विषयांच्यावर असं भाष्य केलं गेलं पाहिजेत, एपिसोड बनवले गेले पाहिजेत ते सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा. आणि हो, आमच्या रील गाडी या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू मग नवीन भागामध्ये. शा टिंब ने टिंब गुरुजी.